नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ बनवत आहे, कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या या ठिकाणी कमेंट आल्या होत्या की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून जेव्हा आपण मग ती विद्याशाखेतील पदवी असो, त्यानंतर आपल्याला कोणकोणती प्रमाणपत्रे म्हणजेच एकंदरीत कागदपत्रे मिळत असतात, तर त्यावर महत्त्व होत आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कुठलीही शंका राहणार नाही। ठीक आहे, चला तर मग सुरू करूया। सर्वात की एकूण किती गुणपत्रके मिळतात आपल्याला, तर सांगतो की एक गुणपत्रक आणि असतात। ठीक आहे, तर ती कशी असतात ते तुम्हाला या ठिकाणी डेमो मी दाखवायसाठी आणलेला आहे। हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी। हे बघा, या ठिकाणी हे गुणपत्र ठिकाणी दिसतं आहे, जे साधारणतः निकाल लागल्यानंतर, निकाल कधी लागत असतो 1 महिन्यानंतर, शेवटचा पेपर जेव्हा होतो त्याच्या 1 महिन्यानंतर निकाल लागत असतो, आणि निकाल लागल्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला हे गुणपत्रक मिळत असतं। तर हे गुणपत्रक या ठिकाणी पहिल्या फोटोमध्ये पूर्ण गुणपत्रक दाखवलेलं आहे, आणि दुसऱ्या फोटोमध्ये तेच फक्त थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवलेलं आहे। कशा पद्धतीने असतं हे तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। हे बघा, वरती विद्यापीठाचा लोगो, नाव वगैरे असतं, आणि त्यानंतर या ठिकाणी खाली 3ऱ्या वर्षाचा आहे, त्यामुळे या ठिकाणी 3ही वर्षाचं दिलेलं आहे। बघा, FY, हे बघा FYBA, SYBA, TYBA या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला 3 वर्षाचं स्टेटमेंट, पुढे सीट नंबर आहे, आणि तुम्हाला जी डिग्री असते ती नंतर मिळत असते। ठीक आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं जे मार्क मोजले जातात ते द्वितीय आणि तृतीय वर्षावर मोजले जात असतात। प्रथम वर्षाचा त्यामध्ये समावेश नसतो। दुसऱ्या वर्षाचे मिळालेले गुण आणि तिसऱ्या वर्षाचे मिळालेले गुण यांच्यावरच तुम्हाला गुण मिळत असतात। म्हणजे ह्या ठिकाणी जे दिसते तुम्हाला, हे बघा या ठिकाणी 71.8% हे जे आहेत हे द्वितीय आणि तृतीय वर्षाचे मिळूनच काढलेले आहेत, प्रथम वर्षाचा त्यामध्ये समावेश नसतो। अशा पद्धतीने हे गुणपत्रक असतं, ज्याला आपण मार्क्स मेमो किंवा मार्क्स स्टेटमेंट पण म्हणत असतो। ठीक आहे, त्याच्यासोबतच तुम्हाला हे पासिंग सर्टिफिकेट मिळत असतं, यालाच सर्टिफिकेट असं देखील म्हणतात, पासिंग म्हणत असतो आपण, आणि त्यालाच सर्टिफिकेट म्हणत असतात। ते मार्कशीटसोबतच मिळतं। याचा उपयोग काय आहे, तर तुम्हाला लगेच कुठेही ॲडमिशन घ्यायचं असेल एखाद्या विद्याशाखेमध्ये दुसऱ्या, तर हे प्रमाणपत्र त्या ठिकाणी काम करत असतं। जोपर्यंत तुम्हाला फायनल डिग्री सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत ह्या प्रमाणपत्राचा उपयोग हा फायनल डिग्रीसारखाच केला जातो। ठीक आहे, फक्त आणि फक्त ॲडमिशन घेण्यासाठी, इतर ठिकाणी हे चालत नाही। इतर ठिकाणी तुम्हाला जे कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट असतं तेच द्यावं लागत असते। बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी पण लिहिलेलं आहे त्यांनी, वरती माझं नाव वगैरे तुम्हाला दिसत असेल, आणि त्यानंतर कोणता कोर्स वगैरे आहे ते सगळं या ठिकाणी दिलेलं असतं, कोणत्या क्लासमध्ये पास झाला हा ते वगैरे सगळं या ठिकाणी असतं। आणि शेवटी तुम्हाला एक नोट त्यांनी दिलेली असते। बघा, हे बघा, ही शी फाउंड इलिजिबल फॉर द सेड, हे बघा, डिग्री डिप्लोमा, अँड द डिग्री डिप्लोमा विल बी कॉन्फर्ड ऑन हिम हर इन इन्शुरिंग कॉन्व्होकेशन सेरेमनी। हे फार महत्त्वाचे आहे, कॉन्व्होकेशन सेरेमनी। हे बघा, या ठिकाणी पण दिसते तुम्हाला कॉन्व्होकेशन सेरेमनी, दीक्षांत समारंभ, विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ जेव्हा पार पडत असतो तेव्हा तुम्हाला फायनल डिग्री सर्टिफिकेट, म्हणजेच ज्याला आपण कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट म्हणत असतो, ते मिळत असतं। मग आता तुम्ही म्हणाल की निकाल पेपर झाल्यानंतर 1 महिन्याने निकाल लागतो, निकाल लागल्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर तुम्हाला हे मार्कशीट आणि हे एक पासिंग सर्टिफिकेट मिळत असतं। त्यानंतर एक साधारण 7 ते 8 महिने तुम्हाला हे कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट मिळण्यासाठी लागतात। याला म्हणतात फायनल डिग्री सर्टिफिकेट किंवा कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट। बघा, हे बघून घ्यायचं आहे। मग आता साधारणतः ह्या वर्षाचा विचार केला तर जानेवारी शेवट किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला या ठिकाणी कॉन्व्होकेशन सेरेमनी, दीक्षांत समारंभ विद्यापीठाचा पार पडत असतो, आणि तो पार पडल्यानंतर एक 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यास केंद्रामध्ये हे कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट मिळत असतं। हे अत्यंत महत्त्वाचं आहे। सगळा जो काही घाट आपण घातलेला असतो तो याच प्रमाणपत्रासाठी। बघा, या ठिकाणी तुमचं नाव आहे, एका बाजूला इंग्रजीत आणि एका बाजूला मराठीमध्ये, एवढंच आहे। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे
उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना कला स्नातक हे बघा सामान्य स्तर ही पदवी प्रदान करण्यात येत आहे. आता ज्यांना कळलेलं नाही की सामान्य स्तर काय आहे त्यांच्यासाठी सांगतो थोडक्यात की आपण विद्यापीठामध्ये 2 प्रकारे घेऊ शकतो. एक म्हणजे सामान्य स्तर आणि दुसरा असतो विशेष स्तर. सामान्य स्तरामध्ये आपण 2 विषय घेऊ शकतो. या 2 विषयांचे 3 पेपर होत असतात आणि विशेष स्तरामध्ये आपण एकच विषय निवडत असतो. त्या एकाच विषयाचे 6 पेपर होतात. जर या ठिकाणी कला स्नातक विशेष स्तर असता तर त्या ठिकाणी विषयाचं नाव लिहून आलेलं असतं. उदाहरणार्थ मराठी किंवा इतिहास अशा पद्धतीने. आता मी 2 विषय घेतलेले आहेत, मराठी आणि इतिहास. हे 2 विषय असल्यामुळे त्या ठिकाणी दोन्ही विषयांचं नाव आलेलं नाही आहे, तर फक्त आणि फक्त सामान्य स्तराचं नाव आलेलं आहे. जर एकाच विषयामध्ये मी विशेष अभ्यास केला असता, विशेष स्तर घेतला असता, तर त्या ठिकाणी विषयाचं नाव त्या कंसात लिहून आलं असतं. मराठी, इतिहास किंवा जे असेल ते त्या कंसामध्ये लिहून आलेलं असतं. अशा पद्धतीने याला महत्त्व यासाठी आहे की यावर व्हाईस चान्सलर म्हणजेच आपल्या कुलगुरूंची सही असते आणि हीच सही महत्त्वाची आहे. या बाकीच्या तुम्ही या पासिंगवर पाहिलं असेल कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन यांची सही आहे आणि याच्यावर सुद्धा कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशनची सही असते. पण या ठिकाणी कुलगुरूंची सही असते म्हणून हे महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने याला कॉन्व्होकेशन म्हणतात. बऱ्याच मुलांना हे माहिती नाही आहे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, ही 3 कागदपत्रे मिळतात. 1 गुणपत्रक आणि 2 प्रमाणपत्रे. इथंपर्यंत सर्व क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे. ही सर्व कागदपत्रे एकाच वेळी मिळतात का? ते सांगितलं मी तुम्हाला, एकाच वेळी मिळत नाहीत. पासिंग हे एकाच वेळी मिळतं, कॉन्व्होकेशन नंतर मिळतं 7-8 महिन्यानंतर. कुठे मिळतात? तर सर्व प्रमाणपत्रे हे तुम्हाला तुमच्या स्टडी सेंटरमध्ये अभ्यास केंद्रामध्येच मिळत असतात. ऑनलाईन उपलब्ध आहेत का? हो, ऑनलाईन उपलब्ध आहेत. कशी? चला बघूया. हे आहे तुमचं YCMOU पे. गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळून जाईल. गुगल प्ले स्टोअरवरून ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर PRN नंबर वगैरे टाकून, जन्मतारीख वगैरे टाकून किंवा जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केला असेल तो पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट दिसतं. हे बघा, दिसलं का? याच्यावर क्लिक केलं की डिग्री सर्टिफिकेट मिळेल. याच्यावर क्लिक केलं की शीट मिळतं. म्हणजे आधीचे असतात पण पुढचं आल्यानंतर मागचे डिलीट होतात, त्यामुळे फायनलचं कायम राहतं. आणि या ठिकाणी तुमच्या परीक्षा केव्हा आहे त्याचं टाईम टेबल असतं आणि या ठिकाणी हॉल तिकीट येत असतं. अशा पद्धतीने आहे. सायबर सिक्युरिटीचा जो ऑडिट कोर्स आहे तो या ठिकाणी असतो. ABC ID जर तुम्ही बनवला तर तो अपडेट करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. आता यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा की ह्या ॲपमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्यांचे PRN नंबर 2022ने किंवा 20ने म्हणू, आपण 22 म्हणण्यापेक्षा 20ने म्हणूया, ज्यांचे PRN नंबर 20ने सुरू होत आहेत तेच विद्यार्थी यावर लॉग इन करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचे PRN नंबर आत्ताच्या घडीला म्हणजे 25ने सुरू होतात, नवीन पॅटर्ननुसार 25ने PRN नंबर सुरू होत आहेत, ते विद्यार्थी यावर लॉग इन करू शकत नाहीत. कारण हे ॲप फक्त 20ने सुरू होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे तुमचा PRN नंबरची सुरुवात 20ने होते आहे की 25ने होते आहे हे बघा आधी. 20ने होत असेल तरच हे ॲप डाउनलोड करा, नसेल तर तुमच्यासाठी दुसरा पर्याय आहे. काय? डिजिलॉकर सर्वजण करू शकता. डिजिलॉकर हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं या ठिकाणी आणि ते डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सगळे विविध प्रमाणपत्र तुमचे दिसतात. हे बघा, या ठिकाणी माझं आहे पदवी प्रमाणपत्र, दिसलं का? बाकी कोविडचं, 12वीचं वरती वाहन चालक. आता हे TETचं आहे, CTETचं आहे, गुणपत्रक आणि प्रमाणपत्र वगैरे अशा पद्धतीने तुम्हाला प्रमाणपत्र मिळतं. तर ते कसं दिसतं? थोडं वेगळं दिसतं पण तेही चालतं ऑनलाईनचं. हे बघा, डिजिलॉकरवर वेगळ्या पद्धतीने दिसतं, असं दिसतं. या ठिकाणी तुम्हाला हे करून दाखवलेलं आहे मी. हे बघा, दिसलं का? आता तुम्ही म्हणशाल की ते कॉन्व्होकेशन वेगळं आहे, हे वेगळं आहे, परंतु ही देखील चालतं ऑनलाईनसाठी. फक्त ऑनलाईनसाठी. जिथे हार्ड कॉपी तिथे याची प्रिंट चालत नाही, तुम्हाला कॉन्व्होकेशन चालेल. पण जिथे ऑनलाईन प्रमाणपत्र दाखवायचे आहेत त्या ठिकाणी डिजिलॉकरचं प्रमाणपत्र देखील ठीक आहे. डिजिटली यूज करायचं असेल तर तुम्ही हे वापरू शकतात. या व्यतिरिक्त जर तुमच्या काही शंका असतील, काही सूचना असतील तर त्या तुम्ही त्या कमेंटमध्ये सांगू शकतात. अशा पद्धतीने आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. तुम्हाला कळला असेल अशी अपेक्षा. या ठिकाणी हा व्हिडिओ मी थांबवतो आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.